बास करावं, किती पेन किलर खाता, किती पेन किलर खाता. असे बरेच लोक या जगामध्ये आहेत जे रोज पेन किलर खातात. पाळीच्या दरम्यान पोटात दुखतंय पेन किलर, कंबर दुखते पेन किलर, डोकं दुखतंय पेन किलर. अहो, इतक्या पेन किलर का खाता? सगळ्यात महत्वाचं, पेन किल करण्यापेक्षा तो पेन का होतोय याचा विचार करा. बघा मी काय म्हणतो, पेन किल करण्यापेक्षा तो पेन जो आहे तो का होतो बघा. आणि पेन किलरनं कधीच पेन किल होत नाही, कारण तो पुन्हा उद्या निर्माण होतो. तर तो किल कसा झाला? त्यामुळे पेन हा नेहमी तुम्हाला सांगतो तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि आयुर्वेद याच्यावरती काम करतं. पाळीच्या दरम्यान पोटात दुखत असेल तर ते का दुखतं याच्यावरती आयुर्वेद काम करतं. कंबर दुखत असेल तर ते नेमकं का दुखतंय याच्यावरती आयुर्वेद काम करतं. आणि त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना हे जरूर सांगा की माझं निदान करा आणि त्या निदानाला बरं करा. पेन किलर ही मॅनेजमेंट आहे, तात्पुरती मॅनेजमेंट आहे. कायमस्वरूपीची मॅनेजमेंट हीच आहे की ते का दुखतं हे शोधा आणि त्याच्यावरती औषधोपचार करा. रोज पेन किलर तुमची किडनी, तुमचं लिव्हर, तुमच्या शरीरातले अवयव डॅमेज करू शकतात.